शेअर मार्केटच्या नावाखाली गधेवाडी येथील 2 सख्ख्या भावांनी 26 गुंतवणूकदारांना तब्बल 83 लाख रुपयांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उशिरा का होईना हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता फसलेले अनेक गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे। शेअर मार्केटचा घोटाळा जवळपास 1000 ते 2000 कोटींच्या पुढे असण्याचा अंदाज असून या प्रकरणाने शेवगाव तालुका बकाल झाला आहे। जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये शेअर मार्केटमध्ये चर्चेमध्ये असलेल्या शेवगाव तालुक्यात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून एकामागे एक असे अनेक शेअर व्यावसायिक पळून गेल्यामुळे हजारो गुंतवणूकदारांची घंटा वाजली। मुद्देमालासह व्याजाला मुकलेल्या गुंतवणूकदारांची यामुळे बोलती बंद झाली। त्यांच्यावर कर्जाचा भार झाला तर अख्खा तालुका आर्थिक बाबतीमध्ये बकाल झाले। शेअर व्यावसायिकांची पळून जाण्याची स्पर्धा गुंतवणूकदारांना सतावत गेली। ज्याच्यावर विश्वास होता त्यानेही चुना लावल्यामुळे यातील काही दलालांना चोप मिळाला तर काही दलाल पसार झाले आहेत। शेअर व्यावसायिक पळून गेल्यानंतर मुद्दल तरी मिळेल या अपेक्षेने गुन्हा दाखल करण्यास कोणीही धजावत नव्हतं। एखादा फसलेला गुंतवणूकदार गुन्हा दाखल करण्यास गेला तर पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत होते। महिने वाट पाहून केलेली गुंतवणूक बुडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आल्यामुळे आता पळून गेलेल्या शेअर व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होण्याचा श्रीगणेश झालाय। त्यामुळे असे गुन्हे दाखल करण्यास अनेक गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे। शेअर व्यवसायामध्ये फसवणूक झाल्यामुळे गधेवाडी येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे यांनी त्यांच्यासह 26 गुंतवणूकदारांची 83,10,000 रुपयांची जादा व्याज देण्याच्या आमिषानं याच गावातील investing.com शेअर मार्केट ट्रेडिंगचे अक्षय मेशोक इंगळे आणि अविनाश मेशोक इंगळे या दोघ्या सख्या भावांवर फसवणूक केल्याचा शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल केला असून जादा परताव्याच्या आमिषाने इंगळे यांच्या ट्रेडिंगमध्ये 2 लाख रुपये गुंतवले आणि त्याच्या पावत्याही दिल्या। त्यानंतर महिन्याची 24,000 रुपये व्याज दिले आणि दुसऱ्या महिन्यापासून टाळटाळ होऊ लागली। मुद्दलची मागणी करत उडवडीची उत्तरे मिळाली आणि पुढे हे शेअर ट्रेडिंग चालवणारे आरोपी परिवारासह पळून गेले। त्यांनी माझ्यासह इतर 26 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। माझा ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे, राहणार गधेवाडी, तालुका शेवगाव। मी अक्षय मेशोक इंगळे जो परिचित होता माझ्याच्यामध्ये, तो शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांनी माझ्याकडून 2 लाख रुपये घेतले। ते म्हणे तुला दर महिन्याला 12% प्रमाणे मोबदला देतो म्हणून 12 ते 16% याप्रमाणे तो मोबदला देत होता प्रत्येक गावामध्ये। आता मी त्याला 2 महिन्यापूर्वी त्याच्याकडे अमाऊंट दिली होती त्याच्यामध्ये, तर त्यांनी एक वेळेस मला 1 महिन्याचा परतावा दिला होता। त्यानंतर त्यांनी काय केलं, 13 एप्रिल रोजी तो नाही का गावातून तो फरार झाला। याच्यामध्ये मला कळलं की तो गाव सोडून गेला म्हणून नाही का, मी त्याच्या ऑफिसवर गेलो होतो। आता माझ्यासारखे हजारो लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केलेली आहे। त्याकडे गेल्याच्या नंतर मग त्या ऑफिसर पण नव्हता, तर मी इकडे आलो होतो, मी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी। तर मी अर्ज दाखल केला इथं। त्यानंतर इथं काय अर्ज घेतला नाही माझा, त्यामुळे ते म्हणले SP साहेबांकडे जावं लागेल आम्हाला, SP साहेबांचा आदेश आल्याशिवाय आम्ही 420चा गुन्हा दाखल करणार नाही। तर मी SP साहेबांकडे गेलो तिथं। त्यांचं वल्ला साहेबांसंग माझं बोलणं झालं। ते म्हणजे मी स्वतः यामध्ये दखल घेतो। शेवगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 1000 लोकांची नाही त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे। हा मोठा रेकॉर्ड आहे यामध्ये। एकच ट्रेडर नाही, असे 200 ते 250 ट्रेडर आहे यामध्ये। ते असं बोलून ते मला इकडे पाठवलं। त्यानंतर मी DYSP साहेबांना भेटलो, त्यांची माझी चर्चा झाली 2-3 वेळेस। त्यांनी तपास अमोल पवार साहेबांकडे तपास दिला। तपासामध्ये तपास चालू असताना तो अक्षय मेशोक इंगळे तो गावाकडे आला। तो गावाकडे आल्याच्या नंतर त्याची मी परत भेट घेतली। त्यामधून तो परत त्या दिवशी फरार झाला। त्याकडे आर्मी ॲक्ट वगैरे, आर्मी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्याच्याकडे गावठी पिस्तूल वगैरे सापडला याच्यामध्ये। त्यामध्ये त्याला जामीन मिळाला। त्यामध्ये सुद्धा जामीन मिळाला होता। त्यावेळेस मला पवार साहेबांचा त्यांचा फोन आला। मी त्यांना विनंती केली की माझा याच्यावरती गुन्हा दाखल करून घ्या। तर त्यांनी मग त्या दिवशी माझा गुन्हा दाखल करून घेतला। त्यांच्यावर 420 कलम 420 दाखल करून घेतलं त्याच्यावरती। एहसान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय, शेवगाव।